आजचा दिवस मी खूप छोट्या पण गरजेच्या कामासाठी ठेवला आहे, ते म्हणजे माझं ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज करणं. खूप दिवसांपासून मी फक्त हा वापरत होते, पण त्याला साफ करायला मला वेळच मिळत नव्हता. पण आज मी ठरवलं, आज हे सगळं ऑर्गनाइज करायचं. चला मग सुरुवात करूया आपल्या कामाला. सुरुवातीला मी ड्रेसिंग टेबलमधलं सगळं सामान बाहेर काढलं आणि एवढ्याशा छोट्या जागेत एवढं सामान जमा झालं होतं. खरं सांगायचं तर हे मलाच माहिती नव्हतं. आता सर्वात आधी मी टेबल नीट स्वच्छ साफ करते आहे. धूळ, छोटे डाग आणि कॉम्पॅक्ट पावडरमुळे टेबल थोडंसं डर्टी झालं होतं. क्लीन केल्यामुळे लगेचच खूप फ्रेश वाटायला लागलं. आणि मग हे सगळं सामान एक एक करून सगळं एका ठिकाणी एका कॅटेगरीमध्ये ऑर्गनाइज केलं. आता हे मी सामान पुन्हा अरेंज करायला सुरुवात केली. डेली वेअरचे स्किन केअर प्रोडक्ट्स मी वेगळे वेगळे अरेंज केले, जेणेकरून ते सकाळी लवकर शोधावे लागणार नाही, लगेच सापडतील असे. मग परफ्यूम, हेअर ॲक्सेसरीज, रबर बँड, ज्वेलरी हे सगळे वेगळे अरेंज केले. त्याने ड्रेसिंग टेबल क्लीन दिसतो आणि वस्तू शोधायलाही जास्त वेळ लागत नाही. खरं तर हे सगळं साफ करताना मला यात काही एक्सपायर्ड झालेले प्रोडक्ट्सही सापडले आणि जे वेळोवेळी क्लीन करणं खरेच खूप गरजेचं आहे. मला क्लीन करायला खूप आवडतं, कारण की घरातला एक जरी कोपरा स्वच्छ झाला तरी अख्खं घर फ्रेश वाटायला लागतं. की तुमच्याकडे असं छोटंसं ड्रेसिंग टेबल असेल तर तुम्ही वापराच्याच गोष्टी बाहेर ठेवा. बाकी सगळ्यामध्ये स्टोरेज बॉक्समध्ये किंवा कुठे तरी स्टोअर करून ठेवा, म्हणजे ड्रेसिंग टेबल क्लीन आणि नीट दिसेल. आणि हो, तुम्ही ड्रेसिंग टेबल स्वच्छ ठेवण्यासाठी कोणते टिप फॉलो करतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. शेवटी आता माझा हा छोटासा ड्रेसिंग टेबल ऑर्गनाइज आणि सॅटिस्फाईंग वाटतो आहे. खरंच छोटासा बदल सुद्धा किती छान आणि फ्रेश वाटतो. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.